कोणत्याही भाज्या न वापरता हे इतकं टेस्टी बनवलंय इडलीचं सांबार. त्याची रेसिपी आता आपण बघूया. आणि खरं सांगू, तुम्ही कोणतीही भाजी न वापरता फक्त कांदा आणि टमाटर वापरून हे सांबार बनवू शकता आणि तेही इतकं टेस्टी की पुन्हा पुन्हा तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल, कोणत्याही भाज्या न वापरता. तर आता ही रेसिपी आपण बघूया. त्यासाठी मी इथे 4 टोमॅटो घेतलेत आणि ते मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेत आणि हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण अजून काय टाकणार आहोत, तर लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. ह्या 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे. लसूण पाकळ्या थोड्या जास्त घ्यायच्या आहेत म्हणजे टेस्ट खूप छान येते. तर आता हे बघा, इथे आपलं हे वाटून झालेलं आहे. आणि दुसरीकडे आपली अजून एक तयारी म्हणजे कांदे चिरून घेतलेत मी 2 मोठे आणि कोथिंबीर कट करून घेतलेत. खूप जास्त सामान ह्याला लागत नाही. आणि आपली ही तुरीची डाळ आहे जी मी कुकरमध्ये उकळवून घेतलेली आहे 3 शिट्ट्यांवरती. तर ती खूप छान अशी शिजलेली आहे आणि ती मी घोटवून घेतले. आणि एका कढईमध्ये मी तेल टाकते. त्याच्यामध्ये मी आता फोडणी टाकणार आहे. सगळ्यात प्रथम मी हिंग टाकले. हिंग नक्की टाका, जरूर टाका, कारण त्याने खूप छान अशी टेस्ट येते. त्याच्यानंतर मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं देखील थोडंसं टाकणार आहोत. आणि हे सगळं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता आणि बाकीचं जे आपण वाटण केलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये छान असं आपण परतून घेणार आहोत. तर आता आपण बघूया. आणि कढीपत्त्याचा सुवास इतका सुंदर येतो. हे फोडणीवरती टाकल्यानंतर फोडणी छान कडकडीत असली पाहिजे, तर त्याची टेस्ट खूप वाढते. तर आता ह्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे परतून घेऊया. छान असा गुलाबीसर करून घ्यायचा आहे. आणि कांदा थोडा जास्तच वापरायचा आहे. तर मी इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते छान असे गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आणि नंतर ही जी पेस्ट आहे ती आपण ह्याच्यावरती टाकून ती छान असं तेल सुटेपर्यंत परतायची आहे, की जेणेकरून आपल्या सांबारची टेस्ट खूप छान अशी वाढेल. आणि तुम्ही अशाच पद्धतीने नेहमी सांबार कराल. कोणतीही भाजी ह्याच्यामध्ये वापरायला लागत नाही, जेणेकरून आपण खूप साऱ्या भाज्या टाकतो, जसं की दुधी भोपळा टाकतो, नंतर लाल भोपळा टाकतो आणि शेंगा टाकतो शेवग्याच्या. तर हे सर्व टाकायची गरज नाही आहे. हे सगळं कधी कधी मुलं देखील खात नाहीत, सगळ्यांनाच आवडतात असं नाही. तर इथे मी पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी रेड चिली टाकले, नंतर 1 चमचा लाल तिखट टाकले आणि सगळे आपल्या घरातले मसाले असतील ते टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे धणा जिरा पावडर वगैरे. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये हा जो मसाला आहे सांबार मसाला तो मी वापरते आहे 1 चमचा. तर ह्याने ना टेस्ट खूप छान येते. आपले घरचे मसाले देखील वापरायचे आहेत, नुसता सांबार मसाला नाही टाकायचा. तर इथे थोडंसं पाणी टाकून मी आधी सर्व मिक्स करून घेते आहे, की जेणेकरून आपली डाळ खूप छान, सांबार खूप छान तयार होईल. आणि तुम्ही आत्ताच बघताय त्याचा कलर खूप छान आलेला आहे. आणि त्यानंतर ही जी शिजलेली डाळ आहे ती मी त्याच्यामध्ये टाकते आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. आणि मग आपल्याला किती घट्ट हवं आहे ते बघायचं आहे. तर मी इथे थोडं पाणी अजून टाकलेलं आहे, की जेणेकरून ते छान असं घट्टसर होईल. खूप पातळ बिलकुल करू नका. जर पातळ केलं तर त्याची टेस्टच निघून जाईल. थोडंसं घट्टसरच ठेवा. त्याच्यानंतर मी इथे चिंचेचा कोळ टाकला आहे, ज्याच्यामध्ये गूळ पण आहे. चिंच आणि गूळ असं मिक्स, त्याचे मी 2 मोठे चमचे टाकलेत. आणि चिंच गुळाची जी हे कोळ आहे तो गरजेचा आहे, तो टाकायलाच पाहिजे, तरच त्याची टेस्ट वाढते. नंतर त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी. आणि ते स्किप बिलकुल करू नका. चिंच आणि गुळाचा जो कोळ आहे तो टाकायलाच पाहिजे, तेव्हाच टेस्ट खूप छान येते. आणि त्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. आणि इथे आपली सांबार जे आहे इडलीचं ते तयार झालेलं आहे. ह्याच्यासोबत मी इडल्या न करता मेदू वड्यासारखे छोटे छोटे भजी तयार करून ते ह्याच्यासोबत आम्ही खाणार आहोत. कारण नेहमीच आपण इडली खातो, तर मी म्हटलं थोडंसं आपण वेगळं काहीतरी करू. कारण जे मी आणलं होतं पीठ इडलीचं, तर त्यातलं थोडंसं पीठ मी बाजूला काढून हे त्याचे पकोडे करते आहे, की जेणेकरून ते खूप छान लागतं. आम्हाला सर्वांना खूप आवडतं ते. आणि असे छोटे छोटे भजी टाकून मी त्याचे
वडे बनवते आहे की प्रॉपर मेंदू वडे नाही बनवत आहे की हे सांबारबरोबर खायला खूप छान लागतात, क्रिस्पी असतात हे ते सांबारमध्ये टाकून खायचे मग खूप छान लागतात. आणि हे पीठ मी रेडीमेड आणलं आहे, मी हे काही घरी बनवलं नाही आहे. जर तुम्हाला घरी बनवलेलं इडलीचं पीठची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर त्याचा देखील व्हिडिओ आहे, तर तो देखील तुम्ही नक्की बघा. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल बटन आहे ते देखील दाबा, म्हणजे जेव्हाही मी नवीन नवीन व्हिडिओ बनवीन त्यावेळेला त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जाईल आणि सगळ्यात प्रथम तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपले हे मेदू वडे छोटे छोटे तयार झालेले आहेत आणि हे आपण या सांबारसोबत खाणार आहोत. तर कशी वाटली ही सांबारची रेसिपी हे नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप छान आणि सिंपल अशी एकदम इझी अशी रेसिपी आहे की जेणेकरून ती कोणालाही करता येईल. खूप साऱ्या जास्त भाज्या वगैरे ह्याच्यामध्ये टाकायची गरज नाही आहे. तुम्ही बघितलं किती छान आणि टेस्टी असं हे सांबार झालं होतं आणि आम्हाला हे अशाच पद्धतीने खूप आवडतं. तर थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.